नमस्कार प्रेक्षकांनो. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये नंदिनीला आता त्यांच्या काउन्सिलरने मेसेज केलेला असतो की तुमचे डिवोर्स साईन होऊन 3 महिने पूर्ण झालेले आहेत आणि व्हिजिटला बोलवलेलं असतं. त्याच वेळेला जीवाला पण सेम मेसेज आलेला असतो. नंदिनी जीवाकडे येते आणि म्हणते की अहो ऐकलं का, मला काउन्सिलरचा मेसेज आलेला आहे. त्यावेळेला जीवा म्हणतो मला पण आला आहे, काय करायचं आपण आपण जाऊ शकणार आहोत का त्याच्यासमोर, असं ते दोघं एकमेकांना विचारू लागतात. सेम आता काव्य आणि पार्थमध्ये हेच डिस्कशन चालू असतं. काव्य पार्थला म्हणते की मला काउन्सिलरने मेसेज केलेला आहे, त्यावेळेला आपला डिवोर्स साईन होऊन 3 महिने झालेत, असं पार्थला सांगितल्यावर काव्याच्या डोळ्यात पाणी येतं. पार्थ म्हणतो की आपण तिथे जाऊन काय सांगणार आहोत, काय करायचे पार्थ काव्याला विचारतोय की आता काय करायचे. काव्याचंही डोकं चालत नाही. तेव्हा आता प्रेक्षकांना ह्या दोनही जोड्या खूप कन्फ्यूज झाल्या आहेत, कारण डिवोर्स तर साईन करून खूप मोठा पश्चाताप झालेला आहे दोनही जोड्यांना आणि त्यांना आता काउन्सिलरसमोर जाण्याची सुद्धा इच्छा नाही. तेव्हा आता ह्या दोनही जोड्या काय निर्णय घेणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.